नमस्कार, मी भारती. माझ्या या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल हेअरस्टाईल दाखवणार आहे, ज्याला तुम्ही स्टायलिश अंबाडा असं सुद्धा म्हणू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत. मी या हेअरस्टाईलसाठी तिरका भांग पाडणार आहे. या हेअरस्टाईलला तिरका भांग खूप छान दिसतो. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मधोमध भांग पाडू शकता. त्यानंतर मी 2 समान अंतरावरती 2 छोट्या बटा घेतलेल्या आहेत, अगदी समान अंतरावरती. आणि उरलेले सगळे केस मी पाठीमागे त्याचा अंबाडा बांधणार आहे. त्यासाठी मी ते हातात पकडलेले आहेत. आता हे जे पुढचे केस आहेत तर त्यांचं आपल्याला आता काहीच करायचं नाहीये. आधी आपण पाठीमागची हेअरस्टाईल करून घेऊयात. त्यानंतर हे असे मी पोणी बांधतो तसे हातात सगळे पकडून जो हेअर बन असतो त्याच्यातून ते सगळे केस मी काढलेले आहेत. आणि नंतर हे सगळे केस ह्या हेअर बनला कव्हर केलेले आहेत. एकदा पूर्णपणे विंचरून घ्यायचे. त्यानंतर पूर्णपणे त्या बनला जो आपला हेअर बन आहे त्याला कव्हर करायचा, जेणेकरून असा आपला छान असा जुडा दिसेल किंवा अंबाडा दिसेल. व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं. रबर बांधायचा. रबर बांधला तरी सफिशियंट आहे. इथे आपल्याला जास्त पिना बांधायच्या किंवा क्लिपा लावायची गरज नाहीये. त्यानंतर हे राहिलेले जे केस आहेत ते पुन्हा एकदा विंचरून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला त्यांचे छोटे छोटे रोल तयार करायचे. आता रोल करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी वरून सुरुवात करायची. तर त्याच्यासाठी एकदम छोटी बट घ्यायची. फार मोठी बट घ्यायची नाही, खूप जाड अशी किंवा खूप बारीक पातळ अशी घ्यायची नाही. कारण जर का बट घेतली तर त्याचा रोल व्यवस्थित येणार नाही, आणि पातळचा जर बट घेतली तर त्याचा रोल व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यामुळे मीडियम साईजची बट घ्यायची, त्याचा छान रोल करायचा. रोल केल्यानंतर जी मध्ये पोकळ जागा असते त्याला बरोबर बोटाने पकडून आपली पाठीमागे जे केस आपण पॅक केलेले आहेत तर त्याच्यात पिनअप करायचं. एक डाव्या साईडने क्लिप लावायची आणि दुसरी उजव्या साईडने क्लिप लावायची, जेणेकरून ते पूर्ण पॅक आणि घट्ट बसतील. त्याचप्रमाणे शेजारी, अगदी त्याच्या शेजारी, या सुरुवातीला रोल केल्याच्या शेजारचाच एक बट घ्यायची. पुन्हा त्याचा सेम तसाच रोल करायचा आणि पुन्हा तसंच क्लिपा लावायच्या. त्यानंतर दुसरा बाजूने सुद्धा आपल्याला रोल करायचा आहे आणि तो वरती जो लावलेला आहे त्याच्या शेजारी लावायचा. म्हणजे थोडक्यात काय, आपण जो हेअर बन लावलेला आहे त्याच्या भोवती आपल्याला हे सगळे रोल राऊंडली घ्यायचे आहेत. पूर्णपणे असा राऊंड तयार झाला पाहिजे आणि पूर्णपणे त्याला कव्हर झालं पाहिजे. छोट्या छोट्या बटा घेऊन असे रोल तयार करायचे. ही जी हेअरस्टाईल आहे तर ती पैठणी साडीवरती, काठपदराच्या साडीवरती, वन पीसवरती खूप छान दिसते. तुम्ही हवी तशी तिला डेकोरेट करू शकता. इथे मी फक्त बॅच लावणार आहे. तुम्हाला हवे तशी तुम्ही डेकोरेट करू शकता. फुलांनी करू शकता, बॅचने करू शकता, कशीही तुम्हाला हवी असेल तशी. आता हे सगळे रोल आपले तयार झालेले आहेत, व्यवस्थित पिनअप केलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता आपली हेअरस्टाईल किती छान दिसते आहे की नाही, सोपी. तर या गुढीपाडव्याला तुम्ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा. आता पुढे जे राहिलेले बटा होते आपल्या, तर त्या मी पूर्णपणे घट्ट असे वळवून घेतले. त्यांना छोटे छोटे पिळे घातले. नंतर त्यांना पुन्हा क्लिपने पॅक केलं. दुसऱ्या साईडची सुद्धा मी बट अशीच घेतली आणि तिला थोडासा फुगा देऊन त्याला पिळा घालून पुन्हा क्लिप लावली. तुम्ही असं चपटं वळण सुद्धा घेऊ शकता, ते सुद्धा छान दिसतं. मला फुग्याचं फार आवडतं त्याच्यामुळे मी फुग्याचे घेतलं. आणि राहिलेल्या ज्या बटा आहेत त्यांना पिळा घालून अशा मागच्या हेअरस्टाईलमध्ये पॅक करायचे. चला, झाली तयार आपली हेअरस्टाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.